हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रात गृहनिर्माण विकास महामंडळात भरती निघालेली आहे. वेतन 50,000 ते 75,000पर्यंत असणार आहे. फ्रेशर्ससुद्धा अनुभव नसल्यावरही करू शकतात ॲप्लिकेशन. अर्ज फी नसणार आहे. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. बघा, ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ नाशिक, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा प्रादेशिक घटक, दुसरा मजला, गृहनिर्माण भवन, गडकरी चौक, नाशिक. बघा, ईमेल ID दिलेला आहे, दूरध्वनी दिलेला आहे. डेप्युटी डिरेक्टर HFA यांचे 20/12 म्हणजे 20 डिसेंबर 2024च्या पत्रानुसार प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू ठेवण्याची आधीच मंजूर घरे रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात येते की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत PMAY म्हाडा नाशिक विभागाकरिता शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील CLTC तज्ज्ञांची एकत्रित वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात केवळ 11 महिन्यांसाठी नियुक्तीकरिता 7 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हाडा कार्यालयात गडकरी चौक नाशिक येथे अर्ज मागविण्यात येत आहे. सुट्टीचे दिवस वगळून 11 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 इथे तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. तर इच्छुक उमेदवारांनी आपले सगळे शैक्षणिक कागदपत्रासह, अनुभव प्रमाणपत्रासह, इतर कागदपत्रांसह म्हाडा नाशिक कार्यालयात अर्ज सादर करावा व सदर अर्जाच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. बघा, पदाचे नाव काय आहे? स्थापत्य अभियंता. तर पदव्युत्तर स्थापत्य अभियंता. त्यानंतर स्थापत्य अभियंतास बांधकाम म्हणजे डिझाईन आणि परिवेक्षण क्षेत्रातील किमान वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य. NP अथवा मनपामध्ये बांधकाम अभियंता म्हणून काम केले असल्यास प्राधान्य. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत 3 वर्ष प्रधानमंत्री आवास योजनेत काम केलेले असल्यास प्राधान्य. कुठल्याही शासकीय आवास योजनेत 3 वर्षे काम केलेले असल्यास प्राधान्य. बघा, भारत सरकार गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालय प्रधानमंत्री आवास योजने शहरी सर्वांसाठी ही घरे यानुसार पदवीधारक ते 50,000, पदव्युत्तर पदवी 75,000 हे एकत्रित तुम्हाला वेतन मिळणार आहे. MI स्पेशलिस्ट अशा 2 पदे असणार आहे. दोघांची एक संख्या ही भरायची आहे. 2 संगणक क्षेत्रातील पदवी. बघा, ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन कम्प्युटर सायन्स और इलेक्ट्रॉनिक्स और MCA PGDCA. त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत 3 वर्षे प्रधानमंत्री आवास योजना कामाचा अनुभव किंवा 3 वर्षे कुठल्याही शासकीय आवास योजनेत केलेला असल्याचा प्राधान्य. MI स्पेशलिस्ट किंवा NP मनपा अथवा म्हाडा MIS कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. ठीक आहे. त्यानंतर अनुभव, तुमचं शिक्षण जे म्हणजे ज्या उमेदवाराला उपलब्ध न झाल्यास पदवीधारक व सर्वोच्च अनुभवधारक उमेदवाराला शिफारस करण्यात येऊन माननीय उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्राधिकरण यांच्या मान्यतेनुसार नियुक्ती देण्यात येईल. ठीक आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.